सुभाष शाहू फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्राला कलंकित करणारी बाब आहे. आता काल परवा फलटणमध्ये एका डॉक्टर मुलीवर ज्या पद्धतीनं आत्महत्या करण्याची पाळी आहे, त्यात संतापजनक घटना आहे. त्यामध्ये देखील कोणत्याही प्रकारचे फाटे न फोडता योग्य प्रकारची चौकशी झाली पाहिजे. आता काही पोलीस खात्याची मंडळी त्यात गुंतलेली आहे. त्यामुळे डॉक्टर मुलीची आत्महत्येच्या प्रकरणामध्ये SITच्या मार्फत त्याची चौकशी व्हावी. अनुसूचित जातीवर होणाऱ्या अत्याचाराची प्रकरण लवकरात लवकर त्याची निकाल लागावा आणि आरोपींना शासन व्हावे यासाठी जलद न्यायालयाची सरकारने स्थापना करावी. फास्ट ट्रॅक कोर्ट ज्याला आपण, अत्याचार होतात, तक्रारी होतात, सर्व होते, वर्षभर केसेस चालतात. अत्याचार पीडित व्यक्ती विसरून जातो, अत्याचार करणारा व्यक्ती विसरून जातो. त्यामुळे विशिष्ट कालावधीमध्ये हे अॅट्रॉसिटीचे जे केसेस असतात, विशिष्ट कालावधीत त्याचा निकाल लागला पाहिजे. यासाठी जलद गती न्यायालयाची स्थापना सरकारने करावी. आधी 2 केल्या होत्या. संपूर्ण राज्यामध्ये अशा प्रकारच्या जलद गती न्यायालयांची निर्मिती सरकारने करावी अशी आमची मागणी. जेणेकरून पीडितांना न्याय मिळेल आणि कायद्याचा वचक, अॅट्रॉसिटी कायद्याचा वचक देखील नाही. आणि अॅट्रॉसिटी कायद्याबद्दल बरेच गैरसमज आहेत लोकांना. आपण त्रास देण्यासाठी कायदा नाहीये, कोणाला सतवण्यासाठी कायदा नाहीये. अनुसूचित जातीच्या जमातीच्या लोकांना अत्याचारापासून वाचवण्यासाठी हा कायदा आहे, कोणाला त्रास देण्यासाठी कायदा. अलीकडे या कायद्याची अवस्था अशी झालेली आहे, तसा दात आणि वाद नसलेल्या कायद्याचा वाघासारखी अवस्था झालेली आहे कायद्याची. काही वेळ मागच्या वेळेस तर अँटिसिपेटरी बेल देखील अॅट्रॉसिटीचे आरोपी जे असतात त्याला अँटिसिपेटरी, मराठीत काय म्हणतो आपण त्याला, अँटिसिपेटरी बेल देखील अटकपूर्व दिली जाते. आता सुप्रीम कोर्ट त्याच्या प्रतिबंध घातलाय. अॅट्रॉसिटीच्या केसेसमध्ये अँटिसिपेटरी बेल दिली जाऊ नये अशा प्रकारचा निर्देश न्यायालयाने दिलेला आहे. ही जलद गती न्यायालय निर्माण झाली तर लवकरात लवकर निकाल लागेल. आरोपी असतील त्याला शिक्षा होईल, नसतील ते मोकळी सुटतील. ही आमच्या पक्षाची महाराष्ट्र शासनाकडे मागणी आहे. अशा प्रकारचं निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलेलं आहे. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी दिलेलं आहे. हा झाला कायद्याचा भाग. तेव्हा एक संपूर्ण देशामधील बौद्धांमध्ये प्रत्येक सांगतात. बिहार राज्यातील महाबोधी महाविहार जे बुद्ध विहार आहे, सम्राट अशोकाने बांधले. ज्या बुद्धगयेला सिद्धार्थ गौतमाला ज्ञान प्राप्ती झाली त्याच्या स्मरणार्थ सम्राट अशोकाने त्या ठिकाणी अत्यंत भव्य दिव्य अशा प्रकारचा विहार उभा केला. संपूर्ण जगातील बौद्धांचं, जसं आमच्या मुसलमान बांधवांचा मक्का मदिना आहे, ख्रिश्चन बांधवाचा व्हॅटिकन आहे, हिंदू बांधवाचा अयोध्या वगैरेचे मंदिर आहे, जैन बांधवाची, शीख बांधवाची सोळा मंदिर आहे. हे श्रद्धास्थान, जगातील बौद्धांचं श्रद्धास्थान. बुद्ध गयेचा महाबोधी महाविहार आहे. दुर्दैवाची गोष्ट असते, मला आश्चर्य वाटेल की देशातील सर्व धर्माची श्रद्धास्थान त्या धर्माच्या ताब्यात आहे. त्याचा देखभाल, व्यवस्थापन, नियंत्रण, स्वामित्व, मालकी त्या धर्मियांच्या ताब्यात आहे. पण जगातलं एकमात्र उदाहरण असं आहे बुद्ध गयेचं महाबोधी विहार आहे, ते मात्र बौद्धांच्या ताब्यात नाही. व्यवस्थापन
बिहार सरकारचा कायदा आहे, बीटी ऍक्ट 1949, 1949चा कायदा आहे. त्या कायद्यामध्ये बुद्धगयेचा महाबोधी विहाराच्या व्यवस्थापनाची व्यवस्था दिलेली आहे. त्यात 9 सदस्य आहेत. त्यामध्ये 4 बुद्धिस्ट, 4 नॉन बुद्धिस्ट, पंडित पुरोहित, आणि अध्यक्ष जो असतो तो गया जिल्ह्याचा कलेक्टर. तो हिंदू असेल तर गया जिल्ह्याचा कलेक्टर. दुसरा कोणत्या धर्माचा जर कलेक्टर त्याला बनतायचा अध्यक्ष. अशी तरतूद त्या बीटी ऍक्ट 1949. मोठा अन्याय आहे. 127 वर्षापासून महाबोधी महाविहार मुक्तीचा लढा सुरू आहे. 127 वर्षापासून कित्येक सरकार आली गेली, पण बौद्धांना त्याचा न्याय मात्र मिळाला नाही. संपूर्ण महाराष्ट्रभर, देशभर आंदोलन सुरू आहे. काल परवा 14 ऑक्टोबरला मुंबईला आझाद मैदानावर विराट अशा प्रकारचा मोर्चा, रिपब्लिकन पक्षाचे सर्व गट, छोट्या बौद्धांच्या संघटना, कर्मचारी संघटना, एनजीओज, 1-1.5 लाखाचा मोठा मोर्चा मुंबईमध्ये आम्ही काढला. निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं. आम्ही मागणी केली मुख्यमंत्री महोदयांना की देशामध्ये जेवढी बौद्धांची संख्या आहे त्याच्यापैकी 80% बौद्ध महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने बौद्धांची कैफियत बिहार सरकारकडे आणि केंद्र सरकार मांडावी आणि अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या महाबोधी महाविहार मुक्त करावं. बुद्धगयेचं महाबोधी महाविहाराचं रक्षण करणं, त्याचं व्यवस्थापन, त्याचं नियंत्रण हे समस्त बौद्धांच्याच ताब्यात असावं. ही साधी मागणी आहे, म्हणजे काही वेगळं मागतो अशातला भाग नाही. 4 नॉन बुद्धिस्ट आहेत, अध्यक्ष कलेक्टर आहे व्यवस्थापन समितीचा, आणि अत्यंत बौद्ध संस्कृतीच्या विरोधामध्ये कामं चालतात त्या ठिकाणी. ज्या तथागत बुद्धाने स्वर्ग नरकाची कल्पना ठोकरून लावली, अनिश्वरवाद मांडला, अनात्मवाद मांडला, त्या ठिकाणी पंडित पुरोहित श्राद्ध करतात, पिंडदान त्या ठिकाणी केलं. किती वाईट गोष्ट आहे. जी बौद्ध समजे पसंत आहे त्या गोष्टी चालतात. ते विकृतीकरण जे सुरू आहे. त्यामुळे महाबोधी महाविहार जगातील बौद्धाचं शुद्धता त्याला वाचवलं, यासाठी याची मुक्ती करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून संपूर्ण देशभर आणि विदेशात देखील आंदोलन सुरू आहे. विदेशातील बौद्ध देखील आंदोलन करत आहेत. याची दखल केंद्र सरकारने घ्यावी आणि बुद्धगयेचं महाबोधी महाविहार मुक्ती करावी, बौद्धांच्या ताब्यात द्यावं, चर्चा मागणी. सातत्याने आंदोलन सुरूच आहे. बौद्ध भिक्षूंची आंदोलन सुरू आहे. जवळजवळ 265 दिवस झाले त्यांना आंदोलन सुरू बुद्धगया भिक्षू ताब्यात, अखिल भारतीय भिक्षू. ठिकठिकाणी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, दिल्लीमध्ये आंदोलन सुरूच आहे. सरकार याच्यापर्यंत पाहिजेचं लक्ष काही दिलं नाही. 14 ऑक्टोबरचा विराट मोर्चा झाल्यानंतर आता दिल्ली आणि पटना या ठिकाणी या महाबोधी महाविहार मुक्तीसाठी आंदोलन केलं. तुमचा पीपल्स रिपब्लिकन पक्ष एकनाथ शिंदेजींच्या शिवसेनेसोबत आघाडीमध्ये आहे.
हे महायुती पद्धत येणाऱ्या काळामध्ये आता लोकसभेमध्ये आम्हाला काही विधानसभेत लोकसभेत जे प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे होतं मित्रपक्ष होते काही मिळालं नाही, परंतु आम्हाला आश्वस्त करण्यात आलं होतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मित्रपक्षाचा विचार करू. तर मोठा मैदान जवळ आलेला आहे. जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, नगरपंचायत आहे, महानगरपालिका आहे. इथे कमीत कमी त्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाला समाधानकारक उचित प्रतिनिधित्व मिळावं अशी माफक अपेक्षा आहे. आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील आमच्या कार्यकर्त्यांना निर्देश दिलेले आहे की त्यांनी तयारी लागावं. आणि जर अशा प्रकारे प्रतिनिधित्व मिळण्याचा आम्हाला विश्वास आहे, अन्यथा वेगळा विचार करावा आहे. आमच्या पक्ष तशी पाळी येऊ देणार नाही, महायुतीची असं आम्हाला खात्री आहे. काय सांगायचं आहे का आणखी बालाजी काही? हा, महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या पक्षाचे केंद्रीय सदस्य गजानन माने यांचं 11 तारखेला त्यांच्या परिवाराला भेट देण्यासाठी, सासूर भेट देण्यासाठी जायचं आहे. त्यांचं सामना काय, त्याच्या प्रत्येक कार्यक्रमात महाराष्ट्रात कुठे असलं, देशात कुठे असलं तरी हजर राहणार. म्हणजे शालेय जीवनापासून दलित मुक्ती सेनामध्ये रामदास सोबत मुक्ती तेव्हापासून शेवटच्या श्वासापर्यंत पक्षाचं काम होतं, चळवळीचं काम करणारं कार्यकर्ता आम्ही गमावलेलं आहे. उदगीरच्या बाबासाहेब पुतळ्याच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आलो असताना त्यांच्या परिवाराला सातूरवर भेट आम्ही दिला. बाकी जर काही विचारायचं निष्ठावंत कार्यकर्ते राहिलेत का? राहिलेत काहीच नवीन पिढीमध्ये निष्ठावंत कार्यकर्ते निष्ठावंत आहे. आज इकडे उद्या तिकडे मुंबईला. हे सर्वच पक्षामध्ये सुरू आहे. आमच्या पक्षामध्ये मात्र असं काही सुरू आहे. आता गजानन मानेचं तुम्हाला सांगेल, दलित मुक्ती सेनेची चळवळ इथे 1980 मध्ये आली, तेव्हापासूनचा शेवटचा श्वास देईपर्यंत निष्ठावंत आहे. सर, पीपल्स रिपब्लिकन पार्टीने सुप्रीम हायकोर्टामध्ये महाबोधी बुद्ध विहाराच्या संबंधामध्ये दावा दाखल केलेला आहे. हो, तर त्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय आणि पुढची दिशा काय? मला वाटतं आमचा पहिला राजकीय पक्ष असा आहे पीपल्स पक्ष, त्याने बुद्धगयेच्या महाबोधी महाविहाराचा रिट पिटिशन सुप्रीम कोर्टात दाखल इंटरव्हेनर त्याची चर्चा कोर्टात प्रोसेस होते आहे सध्या. तर आमचं म्हणणं असं आहे की हे करण्यापेक्षा केंद्र सरकारने निर्णय, आता तुम्हाला माहित असेल 26 जानेवारी 1950 संविधान लागू राज्यघटना लागू झाली. आर्टिकल 13 मध्ये तरतूद असं असून देखील 1949 हा कायदा रद्द नाही झाला. तो उलट त्या व्यवस्थापन समितीमध्ये त्या नॉन बुद्धिस्ट लोक आहे. आता अयोध्येमध्ये मोठं राम मंदिर निर्माण झालं, ते एक तरी नॉन हिंदू आहे का तिथे? आहे काय का? नॉन हिंदू नॉन ब्राह्मण कोणी आहे का तिथे? आहे 100% त्याचे. अशा पद्धतीनं हा मोठा अन्याय आहे व्यवस्थापनामध्ये. नॉन बुद्धिस्ट लोक कसं काय? तर्कशुद्ध प्रश्न आहे आलेला प्रश्न. हीच मागणी आहे की त्याचं महाबोधी नावाचं
संरक्षण व्हावं यासाठी आमचा लढा सुरू आहे. सर महायुतीने काय काय आश्वासन दिले? आता तुम्ही एकदम बाहेर पडण्याचा विचार, असं केव्हा म्हणाल बाहेर वेगळा विचार करा. वेगळा विचार करावा. वेगळा विचार करावा लागेल. हा, म्हणजे शेवटी तेच झालं. प्रतिनिधित्व आपले प्रतिनिधित्व जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक मिळेल तर खात्री आहे बा. यदा कदाचित तसं झालं नाही तर मग राजकीय पक्ष वेगळा विचार करावाच लागेल ना. आलं का स्वस्त बसतायत अशी पाळी येणार नाही असं सर, आठवले साहेब जाहीर सभेमध्ये पत्रकार परिषदेमध्ये आंबेडकरी ऐक्याची भाषा बोलतात. सर्व पक्षांनी संघटित व्हावं अशा पद्धतीची भाषा वापरतात, परंतु एकत्रित येत नाही. त्याची कारण काय? हा मोठा जुना प्रश्न आहे. जुनाच आहे, पण परत त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये हा विषय घेतला. त्यांचं लागलेलं होते परत हा विषय काही गरज नाही विषय चर्चा. आम्ही 14 ऑक्टोबरला मुंबई शहरात मैदानावर महामोदी मुक्तीसाठी मोठं आंदोलन केलं. 1.5-2 लाख लोक होते. सर्वच होतो आम्ही तिथे. आठवले होते, मी होतो, गवई होते. होईल ते आला का लक्षात. हळूहळू त्या दिशेने वाटचाल सुरू आहे. त्या माध्यमातून स्कॉलरशिपचा प्रश्न जो आहे बाकीचा, ते आतापर्यंत विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली गेलेली नाही. खूप मोठा- बाकीचा हा प्रश्न आहे तर बरं झालं तुम्ही प्रश्न उपस्थित केला. परदेशी शिक्षणासाठी फॉरेन स्कॉलरशिपची तरतूद आहे. ती काही मोजक्याच लोकांसाठी आहे. त्याची संख्या वाढवण्याची आमची मागणी आहे. विदेशी शिष्यवृत्ती जी बाटीतर्फे दिली जाते ती वाढवली पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी, कर्नाटक राज्यामध्ये अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक फॉरेन स्कॉलरशिप आहे. कर्नाटक सारख्या राज्यामध्ये मॅट्रिकोत्तर विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती आहे. होती तेव्हा मागणी केली होती. आता शिरसाट जी आहे, संजय शिरसाट याच्याकडे कर्नाटक सारख्या राज्यामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांचा पोस्ट मॅट्रिक फॉरेन स्कॉलरशिप आहे. महाराष्ट्रात का? कारण महाराष्ट्रात जे काही घडतं देशाचं सर्व लक्ष असतं. इथून विचार जातो. ही रोजगार हमी योजना खूप इथून गेली ना. मनरेगाचं जे झालं केंद्र सरकार इथून केले शाळे. तर सर्व देशाचं लक्ष महाराष्ट्रात जे काही घडतं त्याच्याकडे असतं. अनेक लोक प्रेरणा घेत असतात. पण अनुसूचित जाती जमातीच्या मॅट्रिकोत्तर विदेशी शिक्षणाची जी तरतूद कर्नाटक राज्यामध्ये आहे ती तरतूद केली पाहिजे. चांगल्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजे. सातत्याने मागणी करतो. भारतीयमध्ये देखील या दृष्टिकोनातून आम्ही भारतीच्या संचालकांना देखील निवेदन दिलेलं आहे. शिक्षक वेळेवर मिळाली पाहिजे. पण काम चांगलं करते भारती. थोड्याफार आहेत का कमतरता. त्याला दररोज माझा एक प्रश्न असेल की पुण्याच्या कॉलेजमधनं फक्त हा विद्यार्थी आमचा नसल्यामुळे आमचा आहे का नाही, की फक्त त्या विदेशी कंपनीने त्यांच्याकडे मागणी केली कॉलेज का कॉलेज. तर त्या कॉलेजने सांगितलं की हा विद्यार्थी आमचा नाही. हो ते पाहिलं मी टीव्हीवरही आलं होतं ते. तर त्या विद्यार्थ्याला म्हणजे त्या नोकरी त्याला गमवावी लागली. जातीयता मानसिकता ठेवून त्यांनी हो तो ज्या संस्थेने अशा प्रकारे त्या विद्यार्थ्याचं भवितव्य अंधकारमय करण्याचा तो प्रकार केला, चौकशी झाली पाहिजे ना. संस्थेवर कारवाई झाली पाहिजे. अशी मागणी आपल्या पक्षाकडून केली ना केली. आंबेडकरी चळवळीमध्ये आपलं खूप मोठं योगदान आहे. आम्ही लहानपणापासून पाहत आलो. परंतु 14 ऑगस्टला म्हणजे नागपूरमध्ये घडलं, तुम्हाला भाषण करू दिलं नाही.
तुम्ही RSS आणि भाजपच्या महायुतीच्या ह्याच्यामध्ये गेला नाही असा आरोप करून नाही असं नाही. त्याला काय करा मला काय एक विशिष्ट ग्रुप त्या ठिकाणी बसलेला होता. आता गेलो काय, शिवसेनेच्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबत आमची राजकीय होते. राजकारण अनेक लोक वेगवेगळ्या युत्या करतात अलग अलग. तो जो वर्ग होता तो एक विशिष्ट प्रकारचा वर्ग होता. अनेक भिक्षू संघाचे अनेक भिक्षू अनेक मंडळींच्या संपर्कात असतात. त्यामुळे एक विशिष्ट एका कोपऱ्यामध्ये बसलेल्या काही लोकांनी अशा प्रकारचं आरडाओरड केली. धार्मिक मंच होता तो, काही राजकीय मंच नव्हता. भिक्षू संघाने आयोजित केलेला कार्यक्रम होता. विनाचार्यजी, ज्ञानज्योतीजी, मग पुढे बघते त्या ठिकाणी धार्मिक मंचामध्ये अशा प्रकारचं हुल्लडबाजी करणं हे बौद्धांचं लक्षण नाही. ज्यांनी विरोध केला ते अबौद्ध होत. तुमच्या माहिती करता सांगतो, 1983 मध्ये महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी आग्र्यापासून दिल्लीपर्यंत मुक्ती मार्च काढला. त्या दलित मुक्तीसाठी जवळजवळ 9,000 भीमसैनिक सोबत बाया माणसं आग्र्यापासून दिल्लीपर्यंत चालत. सुरुवात आम्ही केली. तेव्हा ज्यांनी विरोध केला त्यांची माहिती जेव्हा काढली, काही काही विशिष्ट ग्रुपचे लोक होते. ते मला वाटते RSSशी संबंधित लोक असते कदाचित त्यांनी विरोध केला. नंतर आमच्या कार्यकर्त्यांनी माहिती काढली कोण होतं. हे बौद्ध चळवळीला विरोध करणारे लोक होते. आणि असं करून त्यांनी भिक्षू संघाचा अपमान केला. धर्म परिषद होती, ही राजकीय परिषद नव्हती. त्याचं काही वाईट वाटायचं कारण नाही. त्याचा चोख उत्तर आम्ही दिलं आहे. त्याचं सर, शेतमजूर आणि दलितांच्या आर्थिक प्रश्नाबद्दल कसं आहे, या देशातला लँडलेस लेबर, भूमिहीन शेतमजूर ज्याला आपण म्हणतो, देशातला जवळपास 90% भूमिहीन शेतमजूर दलित वर्ग आहे. एक आदिवासी. आपल्याला माहित असेल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने दादासाहेब गायकवाडच्या नेतृत्वामध्ये भूमिहीनाचा सत्याग्रह सुरू केला. देशातला पहिला सत्याग्रह. 4 लाख लोक जेलमध्ये गेले होते दादासाहेब गायकवाडच्या नेतृत्वात. भूमिहीनांना, कारण जमिनीचं आणि प्रतिष्ठेचा फार जवळचा संबंध आहे. दादासाहेब गायकवाडांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने हा जो देशव्यापी भूमिहीनाचा सत्याग्रह सुरू केला, तेव्हा गोष्ट काय होती, राहील त्याचं घर, असेल त्याची घर, नसेल त्याचं काय, तर नसेल त्याचं काय, हा जो भूमिहीन शेतमजूर होता त्यांना जमिनीचे मालकीपट्टे मिळावे त्यासाठी सत्याग्रह. त्यानंतर काही प्रमाणामध्ये भूमिहीन शेतमजुरांना जमिनीचे पट्टे मिळाले. आता महाराष्ट्रात आपण बोलूया. महाराष्ट्रामध्ये देखील एक योजना सरकारने सुरू केली, कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान योजना. ही योजनेत काय सांगितलं आहे, ते भूमिहीन शेतमजूर महाराष्ट्रामध्ये असतील, बौद्ध किंवा दलित, सरकार जमीन विकत घेईल. बागायती असेल तर 3 एकर, जिरायची असेल तर 4 एकर विकत घेईल आणि जे भूमिहीन शेतमजूर असतील त्याला ते वाटप करेल. ही योजना माहिती आहे तुम्हाला? हो माहिती आहे.
आम्ही सरकारला प्रश्न असा विचारला की आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये किती भूमी शेतकऱ्यांना अशा प्रकारचे सरकारने वाटप केलं. एक यवतमाळ जिल्ह्याचा सोडला, हर्षदीप कांबळे ते कलेक्टर होते, त्यांनी योजना राबवली तिथे. पण काय झालं काय त्याच्यामध्ये अडचण कशी होते, जातीचीच अडचण याच्यापैकी. दुसऱ्या शेतकरी जमीन विकत घ्यायची नाही, यांना द्यायचं. हे जेव्हा बाकीच्या लोकांना कळलं सरकार जमीन विकत घेते दलितांना वाटते, विकत बंद केलं. तर आमचं म्हणणं असं आहे, हे धंदे करण्याच्या ऐवजी ज्या जमिनीवर भूमिहीन शेतमजुरांनी अतिक्रमण केलं आहे, त्या अतिक्रमणधारक शेतमजुरांना जमिनीचे पट्टे काय देता येतं? जमीन विकत घेणार तर मग यांना देणार. सरळ जेव घाला तुम्ही, असा उलटा घात कशाला घ्यायला? सरकारी जमिनीवर ज्या भूमिहीन शेतमजुरांनी अतिक्रमण केलं त्याच्याच मालकीपट्टी देऊ टाका तुम्ही, तुम्हाला सरकारच्या तिजोरी खर्च नाही पडणार का? ही मागणी आम्ही केली. आमच्या बीड जिल्ह्यामध्ये आम्ही मोठं आंदोलन केलं असं सरकारने मंजूर केल्यावर कलेक्टर वाटत होतं जमीन. बुलढाणा जिल्ह्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये सरकारने मंजूर केले, अतिक्रमण केलेल्या जमिनीचे मालकीपट्टे अतिक्रमणधारकांना देण्यात आले. लिस्ट पाठवली सर्वांना, पण कलेक्टर काही करायला तयार नव्हतं. शेवटी आम्हाला आंदोलन करावं लागलं बीडमध्ये आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये. तेव्हा पुढे पट्टे वाटप सुरू केले. तेव्हा ज्या भूमिहीन शेतमजुरांनी महाराष्ट्रामध्ये सरकारी जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे, पूर्ण महाराष्ट्राचा आहे, त्याच्यामुळे हा विषय त्याने महाराष्ट्राचं तत्कालीन नाही, हा विषय इतर दलित समाजातले नेते कोणीच हा विषय घेत नाही. त्याच्यामुळं माझं बी तुम्हाला कसं आहे ते, शेवटी दलितांमधला एक प्रगल्भ समाज आलो आहे, बौद्ध समाज. महाराष्ट्र आमची जबाबदारीच आहे ना ती. कोणी करो की ना करो, पण जे पीडित लोक ते काम करणं आमचं कामच आहे. ते करत आपण शांत बसायचं का? असं नाही. रिसेस भाजपवाले संविधानाला विरोध करत आहेत, संविधान बदलून मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या विरोधामध्ये सगळ्या देशामध्ये वातावरण होत आहे. त्या संघटनांनी परवा मोर्चा काढला होता. तर तुम्ही विरोध करणार आहात का? विरोध सुरू आहे आमचा. RSS ला प्रकाश आंबेडकरच्या आधी आम्ही विरोध केला ना. संविधान बदलवण्याची भाषा बोलणारी जे लोक आहेत, आम्ही जेव्हा लोकसभेत होतो 4 लोक जेवून गेलो, वाजपेयीजीचं सरकार, त्या वाजपेयीजींच्या सरकारने वाजपेयींनी संविधान समीक्षा करून अशी घोषणा केली, संविधानाची समीक्षा. तेव्हा विरोध केला आम्ही हाऊसमध्ये. संविधानाची समीक्षा करणार म्हणजे काय करणार तुम्ही? तसे जेव्हा जेव्हा गरज वाटली तेव्हा तेव्हा संविधानामध्ये आपले अमेंडमेंट करतोच आहोत का? अनेक अमेंडमेंट. कसं त्यात तांत्रिक अमेंडमेंट आहे, मूळ गाभ्याला कोणी हात लावू शकत नाही. तसं नवीन राज्य निर्माण झालं त्याची तरतूद करावी लागते, नवीन जिल्हे निर्माण झाले त्याची तरतूद करावी लागते. तेव्हा या तांत्रिक ज्या सुधारणा असतील, अमेंडमेंट असतील, त्या केल्या. पण मूळ गाभा जो आहे त्या मूळ गाभ्याला कोणाचंही सरकार येऊ, त्या मूळ गाभ्याला कोणी बदलू शकत नाही. हे त्या राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे. आणि संपूर्ण देशामध्ये राज्यघटनेबद्दल एवढी जागृती झालेली आहे. आता 25 नोव्हेंबर येतोय, 26 राज्यघटना दिवस येतो आहे. संपूर्ण देशामध्ये राज्यघटनेबद्दल एवढी जागृती झालेली आहे की कोणीही असो, तर बीजेपी असो, RSS असो, राज्यघटना बदलवणं म्हणजे फक्त इतिहास बदलला, भूगोलही बदलू शकतो. राज्यघटना जर बदलली देशाचा भूगोल देखील बदलून जाईल, एवढी जाणीव आज देशामध्ये झालेली आहे. त्यामुळे कोणीही राज्यघटना बदलवण्याची भाषा करू नये. देशाच्या हिताचा नाही आहे, देशाच्या जनतेच्या हिताचा नाही आहे, याची जाणीव ठेवली पाहिजे. आमचा पक्ष सुरुवातीपासूनच राज्यघटनेला विरोध करणारी जी मंडळी असेल त्याची भाषा बदलली ना. RSS वर बंदी घालण्याची मागणी केली जाते.
RSS ही संघटना देशाच्या फायद्याची नाही. देश विघातक शक्तीला बळ देणारी संघटना आहे. त्यामुळे आपल्याला माहित असेल, महात्मा गांधीजींचा गोडसेने खून केल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला बंदी घातली. आपल्याला माहित असेल, इतिहास आहे. ज्या सरदार वल्लभभाई पटेलांचं गुणगान विद्यमान सरकार मोठा मोठा लागला, त्या सरदार वल्लभभाई पटेलांनी RSS वर बंदी घातली. जेलमध्ये टाकलं होतं. त्या सरदार वल्लभभाई पटेलांचा वारसा घेऊन विद्यमान सरकारने मागावं. सर, हे अ ब क ड चे अनुसूचित जाती जमातीमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. ह्याच्यावरचा काय व्यवस्थेवर काय परिणाम होईल? त्या व्यवस्थेवर आता अनुसूचित जाती एक प्रवर्ग आहे. अ ब क ड केलं तर त्यांची जी अनुसूचित जातीची एकरूपता जी आहे ती नसतो. आज अनुसूचित जातीमध्ये एकोपा जो आहे तो एकोपा नसतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी, जे लोक अबकडची मागणी करतात, विशेषतः आमचा मातंग समाज जास्त यामध्ये, ही सुरुवात झाली आंध्र प्रदेश, मला मादिगा जी आहे त्याची. पण अनुसूचित जातीला 13% आरक्षण आहे. संविधानानुसार 13% आरक्षण. याची जर तुम्ही टक्केवारी केली, वर्गीकरण केलं, पुन्हा मातंग समाजाला 8%, इतर समाजाला 2, 2, 3, 3, 4, 58 जाती आहेत ना. अनुसूचित जातीमध्ये 58 जाती आहे, 59 जाती आहे. कसं काय वर्गीकरण करणार तुम्ही? कोणत्या जातीला किती % देणार? उदाहरणार्थ आता समजा मातंग समाजाला आपण 8% वर्गीकरणात जर वाटा आला तर तुम्हाला 8%च खेळावं लागेल ना. आता 13% खेळू शकता ना तुम्ही. आलं करायचं मरे तर म्हणणार तुम्ही 8% तुम्हाला खेळावं लागेल. आता 13%चा फायदा घेता येतो तुम्हाला. हे महत्व कळून नाही राहिलं आमच्या इथं बांधवांना. हे त्यांना कळलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शिक्षण, ती प्रगती अत्यंत आवश्यक आहे. एखाद्या म्हणजे असा आरोप केला जातो की बौद्ध समाजाचं सर्व आरक्षण घातलं, अशा प्रकारचा आरोप केला जातो. चुकीची गोष्ट आहे. एखाद्या विशिष्ट पदाकरता एज्युकेशन जी क्वालिफिकेशन लागते तेच पात्र ठरतील की नाही, ती पात्रता कमीत मिनिमम पात्रता आमच्या झाली पाहिजे ना. शिक्षणामुळे येईल ती आल्याशिवाय तुम्ही कसे काय तुम्ही इंटेग्रल करणार, अर्ज कसं काय करणार? एखाद्या पोस्ट करता, एखाद्या पदाकरता, शासकीय पदासाठी ग्रॅज्युएट लागत असेल तर जे ग्रॅज्युएट तेच अर्ज करतील ना. तुम्ही ग्रॅज्युएट नसाल तर तुम्हाला अर्ज करायची संधीच नाही आहे ना. त्यामुळे शैक्षणिक आमच्या अनुसूचित जातीमध्ये जेवढ्या जाती येतात त्या सर्वांनी आपली शैक्षणिक प्रगती करणं अत्यंत आवश्यक आहे. आमचा वडार समाज कुठे गेले? आमचे ते वडार समाज त्याला ते सांगू, मुलांना शिकवा. घाडगे बाबा म्हणायचे ना, एका हातात भाकर घेऊन का पण पोरांना शिकवा, लेकरांना शिकवा. ही शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हे 3 महामंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशाला दिले आहेत. फक्त दलितांना नाही दिले, देशाला दिले. आणि शिक्षणामुळे प्रगती झाली.
प्रगतीचं सर्वात मोठं माध्यम म्हणजे शिक्षण आहे. मग सांस्कृतिक प्रगती असेल, शैक्षणिक प्रगती असेल, आर्थिक प्रगती असेल, औद्योगिक प्रगती असेल, सर्व प्रकारच्या प्रगती शिक्षणाचं महत्व आहे. त्यामुळे आमच्या अनुसूचित जातीमध्ये जे काही प्रवर्ग येत असतील त्या सर्वांनी आपापल्या मुलांना शिकवणं अत्यंत आवश्यक आहे. धन्यवाद. 2 मिनिट